काही हरकत नाही. 4 षटकाचा सामना आहे. मातब्बर संघ आहेत. एक चेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करायचा असेल तर मात्र पहिल्या चेंडूपासून हावी व्हावं लागेल आणि ती क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. विश्वजित आणि करण. साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती राहील की आपण त्या ठिकाणावरून उठायचं आहे. मैदानात बऱ्याच ठिकाणी जागा आहे. आज शेवटचा दिवस आहे. प्रेक्षकांची मांदियाळी मंचावर आमच्या मान्यवरांची मांदियाळी आहेच. संपूर्ण दिवसभर प्रेक्षकांची मांदियाळी देखील या ठिकाणी या मैदानावर असणार आहे. कारण हा दिग्गज खेळाडूंचा खेळ त्यांच्या भेटीला येणार आहे आणि चेंडू खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. हा येतोय या सामन्यातील पहिला षटकार विश्वजित याच्या बॅटमधून. चेंडू सुरेख होता परंतु स्टेप आउट होऊन चेंडू खेळलाय विश्वजित याने षटकारासाठी आणि षटकाराच्या साह्याने आपल्या संघाच्या अकाउंटला सुरुवात करतोय. सुमित पुनश्च एकदा एक बार तेरी तो एक बार मेरी अशा पद्धतीने चेंडू टाकलाय. चेंडू कव्हरला खेळायचा होता. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख करतोय. धावसंख्या आमच्या स्कोअर बुकवर स्थिरावली आहे. उरण संघाची बिनबाद 6. एक सुरेख फटका विश्वजित याच्या बॅटमधून आपण पाहिला सुमित पत्रे याला. कारण फटके येणे गरजेचं आहे कारण प्रेक्षकांना मात्र ती निश्चित पर्वणी असणार आहे. फुलटॉस चेंडू. चेंडू भिरकावलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. चेंडू सीमा पार. हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय फटका विश्वजित ठाकूर याच्या बॅटमधून षटकार. निश्चितच आज मोठ्या दिग्गज मातब्बर खेळाडूंची फलंदाजी, चांगल्या गोलंदाजीची गोलंदाजी या मैदानावर आपण पाहणार आहोत आणि ते प्रेक्षणीय फटके मात्र या ठिकाणी विश्वजित पाटील याच्या बॅटमधून येत आहेत. विश्वजित ठाकूर याच्या बॅटमधून येत आहेत. 2 षटकाराच्या साह्याने उरण संघ पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. सुंदर चेंडू खेळून काढायचा इरादा होता कव्हर रिजन मध्ये. चेंडू बॅटच्या आतली कडा घेऊन जातोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. दरम्यान दोन्ही फलंदाज आपापला चोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती पहिलं षटक सुरू असताना. पॉवर प्लेचं हे षटक आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे आणि या क्षेत्ररक्षणाच्या मर्यादित या षटकामध्ये सुमित पत्रे मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. जरी 2 षटकार खाल्ले असतील तरी 3 चेंडू मात्र उत्कृष्टरित्या अचूक टप्प्यावर विश्वजित याला टाकलेत आणि या पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकाच्या सुरुवातीला धावसंख्या येते ती बिनबाद 13. सुस्थितीमध्ये जांभूळपाडा उरण. अरुण स्पोर्ट्स हा संघ क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक गलीमला घेतोय आणि फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. सुमित पत्रे पुनश्च एकदा सज्ज. सुंदर चेंडू. चेंडू खेळून काढलाय मिड ऑन रिजन मध्ये. मिड ऑफ रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकला असता परंतु खतरो से खेळणे वाले तो खिलाडी होते. तो धोका मात्र या ठिकाणी पत्करत नाही कारण सुस्थितीत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उरण संघाच्या धावा आमच्या स्कोरबोर्डवर लागल्यात. बिनबाद 13 सुस्थितीमध्ये. सुंदर खेळीचं प्रदर्शन, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, पृथक्करण या ठिकाणी सुमित पत्रे याच्या माध्यमातून अलिबाग संघाच्या वतीने आपण पाहतोय. मैत्री चषक 2023 हा आगाज आणि आजचा अंतिम दिवस. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक दिग्गज मातब्बर संघांचा खेळ. या खेळाची पर्वणी निश्चितच मैत्री ग्रुपच्या माध्यमातून या पेड पुरवठासाठी आम्हाला मिळते. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अलिबाग संघाकडून निखिल पाटील या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून. परवा हाशिवरे संघाने आपल्या खेळीच्या माध्यमातून संपूर्ण आमच्या पेंढपुरा भागातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. काळथळ संघाने सर्व क्रीडा रसिकांना, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. आज कुठला संघ या ठिकाणी मंत्रमुग्ध करतोय ते येणारा क्षण, येणारा काळ आपल्याला या काळामध्ये पाहायला मिळेल. कारण दिग्गज खेळाडू आज संपूर्ण दिवसभरात या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण खालापूरच्या खेळाडूंचा खेळ पाहिला, अलिबागच्या खेळाडूचा खेळ पाहणार आहोत. उरणची खेळाडू आहेत विचुंबे पनवेल
या ठिकाणाहून पनवेल तालुक्यातील खेळाडू आणि आपल्या हवेली पुणे तालुक्यातील खेळाडूंचा देखील आपण खेळ संपूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. निश्चितच प्रेक्षकांना मात्र ही मैत्री चषकाच्या माध्यमातून पर्वणी असणार आहे. सुंदर चेंडू, फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू, चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करते. दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे अवधी आहे आपापल्या चोरबाजून एक धाव घेण्यासाठी. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या दुसरं षटक सुरू असताना बिनबाद 14 धावांची पहिल्या विकेटची ही सलामी. आता मात्र या ठिकाणी आक्रमक रूप धारण करावं लागेल करण आणि विश्वजित याला, कारण समोरचा संघ देखील मातब्बर संघ आहे. चांगली बॅटिंग लाईन आहे समोरच्या संघामध्ये. बोंबोम माड्यासारखा खेळाडू आणि या संघाबरोबर खेळताना एक सेसेबल टार्गेट खडा करणं गरजेचं असणार आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं असणार आहे. 50-60 धावांचा निश्चित टार्गेट या दोन्ही खेळाडूंसमोर त्यांच्या मनामध्ये असणारच आहेत, पण तो पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने रणनीती आखतायत ते आपण पाहू. सुंदर चेंडू, चेंडू खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार होतोय. गोळीच्या वेगाने चेंडू, कार्पेट ज्याप्रमाणे घरंगळत जातो ना त्या पद्धतीने हा चेंडू सीमारेषा पार होतोय. प्रेक्षणीय फटका. करण याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. अर्थात सुंदर फलंदाजी संपूर्ण दिवसभरात आपण पाहणार आहोत. मित्र, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धैर्य मात्र, धाडस मात्र नक्कीच देतं. आत्मविश्वास आणि यशस्वी होण्यासाठी खात्री देखील या तुम्हाला प्रेरणा नक्की या ठिकाणी देणार आहे. ती प्रेरणा घेऊन या ठिकाणी खेळावं लागणार आहे ती या दोन्ही खेळाडूंना. धावसंख्या उरण संघाची दुसरं षटक सुरू असताना बिनबाद 18. गोलंदाज निखिल पुनश एकदा सज्ज. सुंदर चेंडू, थोडासा उसळी घेतलेला, परंतु ऑफस्टमच्या बाहेर. पंच त्याला पनिश करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात भर पडते. एक अतिरिक्त चेंडू देखील निखिल याला या षटकामध्ये टाकावा लागणार आहे. या एकेरी धावेने अवांतर स्वरूपात धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19. बिनबाद 19. शांत असं वातावरण आणि या वातावरणाला भेदावं लागेल. वातावरण थोडंसं गरम करावं लागेल आणि वातावरण या ठिकाणी गरम करतोय करण मडवी. बॅक टू बॅक दुसरा चौकार त्याच एरियामध्ये, त्याच पद्धतीने खेळलेला चेंडू, चेंडू सीमारेषा पार, चौकार. तस सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेनी विभाग यांच्या विद्यमानाने रक्तदान शिबिर, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, महात्मा गांधी मंदिर 14 जानेवारी अर्थात संक्रांतीच्या दिवशी सकाळी 8:30 ते 3 वाजेपर्यंत असेल, याची नोंद घ्यावी. सुंदर फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा येतोय प्रेक्षणीय फटका. करण याच्या बॅट मधून आलेला दणदणीत खणखणीत षटकार. सुंदर फटका, षटकाराचा फटका, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा फटका करण्याच्या बॅटमधून. पुनश्च एकदा तोच टप्पा, तीच रेंज आणि चेंडू सीमारेषा पार. प्रेक्षणीय फटका, करण याच्या बॅटमधून आलेला हा आणखी एक प्रेक्षणीय षटकार.
आणि धावा जमवल्या आहेत त्या 36. आणखी 2 षटकं बाकी आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी पार्थ घरात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने गोलंदाजी करेल. 36 धावांची सलामी या 2 सलामीवीरांकडून अपेक्षित अशी, अर्थात आपल्या संघाच्या कामगिरीवर मात्र ते खरे ठरतायत. करण मडवी स्ट्राईक एंडला, गोलंदाज पार्थ घरात आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल पार्थ याला. आपला रनअप थोडंसं चुकवतोय. शांत आणि संयमी या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते. प्रेक्षक देखील अत्यंत रोमहर्षक आणि उत्खंडावर्धक हा सामन्याचा आनंद घेत असताना, शांत चित्ताने आनंद घेत असताना थोडासा माहोल या ठिकाणी आनंदमय करावा लागेल या फलंदाजांना, गोलंदाजांना. फुल टॉस चेंडू, परंतु त्या चेंडूचा समाचार मात्र घेता येत नाही. क्षेत्ररक्षक रक्षण देखील थोडंसं खराब, अन्यथा विश्वजितला या ठिकाणाहून माघारी परतावं लागलं असतं जर चेंडू अचूक या ठिकाणी यष्ट्यांवर आदळला असता तर. परंतु सुरक्षित विश्वजित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये एक अवांतर नो स्वरूपात आणि एक बाईटची अशा 2 धावा अवांतर स्वरूपात संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत. फ्री हिट असणार आहे, अपॉर्च्युनिटी असणार आहे. अर्थात या संधीचा फायदा कितपत घेतोय विश्वजित, कारण क्षमता आहे त्याच्यात. कारण जो संधीचं सोनं करतो तो मात्र खेळाडू असतो, तो विजेता असतो. पुनश्च एकदा आपला बॉलिंग मार्क चुकवतोय तो पार्थ. फ्री हिट बरकरार असणार आहे कारण अजून चेंडू झालेला नाही. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. एक चांगला सामना, चांगली मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन यायची असेल. फ्री हिटचा मात्र या ठिकाणी फायदा घेता येत नाही. सुंदर अचूक टप्प्यावर टाकलेला फार त्याने चेंडू थोडासा खाली राहिला. बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतायत. दरम्यान दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 39. सुरेख धावगती, चांगली सलामी या ठिकाणी या दोन्ही सलामीवीरांकडून. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे तो अर्थात नाविस विचुंबे पनवेल आणि इलियासभाई शेख हवेली पुणे. अर्थात एक रायगडचा संघ तर एक पुण्याचा संघ या ठिकाणी पुढील सामन्यामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. या संघांमधील देखील दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मैत्री चषक 2023 हे 5वं पर्व. अर्थात सुरुवातीला स्वरूप मात्र या ठिकाणी मर्यादित या स्पर्धेला होतं, परंतु जसजशी स्पर्धेची यशस्वीतता या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून वाढत गेली तसतसं थोडंसं ग्लॅमर या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, अर्थात त्यात महत्वाचं योगदान या चांगल्या खेळाडूंना जे आपल्या खेळीचं प्रत्यय या ठिकाणी देत आहेत. सुंदर चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न फलंदाजांकडून होणार नाही कारण धोका होऊ शकतो. तो धोका मात्र पत्करण्यात तयार नाही ते करण मडवी. एकेरी धावेने संघाचा धावफलक हलतोय. धावसंख्या बिनबाद 40 धावांची ही भरभक्कम सलामी या दोन्ही फलंदाजांकडून. करण आणि विश्वजित ठाकूर याच्या माध्यमातून षटकारांची आताशबाजी करणं गरजेचं आहे जर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचं असेल. अर्थात गोलंदाजी तितकीच तगडी आहे. सुंदर चेंडू, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विश्वजित. याचा चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टी रक्षकाच्या हातात आणि रिले थ्रोने पुनश्च एकदा गोलंदाजाकडे. धावसंख्या आमच्या स्कोर बुकवर स्थिरावली आहे ती 40 या आकड्यावर. 4 दशक धावफलकावर लागलेत.
अजूनही कुठल्याही प्रकारची विकेट मात्र गेलेली नाही. सर्व विकेट शाबूत आहेत उरण संघाच्या. पार्थ उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट झेल, एक सुरेख झेल पकडतोय आणि विश्वजितच्या पारीचा अंत. पहिली विकेट उरण संघाची तंबूच्या आसऱ्याला. मात्र आपण आलात आणि ह्या मंचाची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. आपण पुनश्च एकदा मैत्री ग्रुपच्या वतीने शतशः आभार. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय मिड विकेट रिजन मध्ये आणि विश्वजितच्या पारीचा अंत केलाय. काही हरकत नाही. एक चांगली सलामी या ठिकाणी ब्रेक करण्यात यशस्वी होतोय तो AB दुर्गाई अलिबाग संघ. नवीन फलंदाज अमित नाईक फलंदाजी मार्कवर जात असताना. अर्थात प्रेक्षकांना आशा होती विश्वजित मोठे फटके खेळेल, परंतु 2 षटकार विश्वजितच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र थोडीशी संत फलंदाजी विश्वजित याने केली आणि आपली विकेट देऊन तंबूत परतलाय. पार्थ मात्र या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतोय. एक महत्वपूर्ण विकेट घेतली आणि आतापर्यंत अचूक टप्प्यावर मारा करतोय तो पार्थ. आपल्या संघाला साजेशी अशी खेळी या ठिकाणी पार्थच्या माध्यमातून गोलंदाजीच्या पृथक्करणातून आपण या ठिकाणी पाहतोय. एकलघरचा अमित नाईक या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषा पार क्षेत्ररक्षकाला चकवून या येत आहेत 4 धावा. संख्या पोहोचते ती 44 या आकड्यावर. तिसरं षटक सुरू आहे. सुरेख गोलंदाजी करत असताना एक चुकीचा चेंडू मात्र संघाला या ठिकाणी 4 धावा बहाल करतोय अलिबाग संघ. उरण संघाला पुनश्च एकदा पार्थ तयार होतोय. सुंदर चेंडू चांगला खेळून काढलाय आणि हा देखील कार्पेटला गुदगुळ्या करत चेंडू सीमारेषा पार. आणखी एक चौकार. अमित याच्या बॅटमधून आलेला हा प्रेक्षणीय फटका. 4 धावा. संघर्ष करत असताना या 2 चौकाराच्या सहाय्याने चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय तो उरण संघ. कारण संघर्ष ही तो प्रकृति का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही खिलाडी होता है. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 12.00च्या सरासरीने धावा जमवतोय उरण संघ. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं असणार आहे. कारण मडवी अजूनही सलामीला आलेला फलंदाज मैदानावर आहे. क्षमता आहेत त्याच्याकडे मोठ्या फटक्यांची. आशा असणार आहे आपल्या संघाकडून चांगल्या खेळीची. त्या आशेवर किती खरा ठरतोय ते येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अलिबाग संघाकडून जयेश. सुंदर गोलंदाजी केली पार्थ याने. सुंदर चेंडूला चांगला सन्मान दिलाय. चेंडू खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये या विकेटवर चांगली धावगती आणि त्याची परिणिती 2 धावा मिळत आहेत संघाला. 2 धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते ती 50 धावा. अर्धशतक संघाचं आमच्या धाव स्कोरबुकवर लागलेलं आहे. निश्चितच 15-16च्या सरासरीने 60-65 धावा उरण संघ जर या ठिकाणाहून जमवतोय तर एक चांगले मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एक उत्कंठावर्धक रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात तीळमात्र शंका नाही.
जयेश पुनश्च एकदा करण मडवी, करण ब्रँडेड षटकार डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रेक्षणीय फटका षटकार. करण देखील संघर्ष करत होता धावांसाठी. संघर्ष थकता जरूर है लेकिन वो हमें बाहर से सुंदर और अंदर से मजबूत बनाता है. आणि म्हणूनच की काय हा करण याच्या बॅट मधून आलेला जवळजवळ 4 चेंडू नंतरचा षटकार. सुंदर चेंडू, थोडासा चेंडूला गती कमी केली, गती परिवर्तन आणि त्याची परिणती मात्र निर्धाव चेंडू मध्ये. सुंदर गोलंदाजी जयेश याची. पहिल्या 2 षटकामध्ये 39 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या. कमबॅक केलं पार्थ याने. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 12 धावा दिल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्या आहेत. शॉर्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा. सुंदर चेंडू, 1 बाउन्सचा इशारा पंचांचा आणि निर्धाव चेंडूची सांगता स्कोर बुकवर आमच्या धावा स्थिरावल्या आहेत त्या 1 बाद 56. बाद झालेला फलंदाज विश्वजित ठाकूर. 2 षटकार मात्र त्याच्या बॅट मधून एक प्रेक्षणीय आम्ही या ठिकाणी पाहिले. निर्धाव चेंडूची सांगता सुरेख कमबॅक केले जयेश याने. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर करण याने बिघिट केलं, षटकार खेचला आणि नंतरचे लगातार 2 चेंडू करण सारख्या खेळाडूला निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय तो जयेश. सुंदर फटका, बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, डोळ्याचं पारणं फेडणारा हा प्रेक्षणीय करण ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर बिना जोखिम यहाँ कुछ संभव नहीं और जो जोखिम उठाते वही साहसी होते. थोडासा धोका पत्करला करणे याने आणि चेंडू बिरकावला डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका षटकार. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 62 या आकड्यावर. 15.50च्या सरासरीने धावा आतापर्यंत जमवल्या आहेत उरण संघाने. एक सेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करण्यात यशस्वी होतोय. धावांचा डोंगर म्हणता येणार नाही परंतु समोरच्या संघाला फाईट देण्यासाठी ही धावसंख्या मात्र महत्त्वपूर्ण असणार आहे उरण संघाकडे. कारण उरण संघाकडे देखील मातब्बर गोलंदाज आहेत आणि त्या गोलंदाजाला साजेशी फलंदाजी मात्र या ठिकाणी धावसंख्या मात्र उभारण्यात यशस्वी, फलंदाजी करून धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतोय तो उरण संघ. विश्वजित वैयक्तिक 15 धावांवर बाद होऊन तंबूत परतलाय. करण मात्र एक साइडला आपला किल्ला लढवतोय. 4 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने खेळतोय. शॉर्ट डिलिव्हरी, हॉट डिलिव्हरी म्हणावं लागेल. चांगला फटका खेळण्याचा इरादा होता. पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये चेंडूने बॅटची वरची कडा घेतली. चेंडू मात्र एकेरी धावासाठी गेला. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावा 16.00च्या सरासरीने करायच्या आहेत त्या अलिबाग संघाला. अर्थात बुमबुम माठ्या याच्यासारखा एक धडाकेबाज फलंदाज अलिबाग मध्ये आहे आणि या 63 धावा कशा पद्धतीने डिपेंड करतोय अर्थात कैलासवासी अरुण स्पोर्ट्स जंबुळपाडा उरण संघ. सन्माननीय समाधानजी पाटील, जयांश एंटरप्राइजेस दिगोडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे, मैत्री चषक 2023च्या वतीने आम्ही आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण आदरपूर्वक या मंचावर यावं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सचिन कासकर दिगोडे हे देखील एक अतिथी म्हणून या मंचावर उपस्थित आहेत, या मैदानावर उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपलं आम्ही या मैत्री चषक 2023च्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण आदरपूर्वक या मंचावर यावं. जिंकण्यासाठी 64 धावांचं टार्गेट 16.00च्या सरासरीने सेट करायचं आहे. ते अलिबाग संघाला पहिली फलंदाजी करत असताना उरण संघाने
63 धावा केल्यात. त्यामध्ये मात्र करण याने केलेली 36 धावांची खेळी, 4 षटकार आणि 2 चौकारांचा त्या खेळीमध्ये असलेला भरणा आणि त्याच्या जोरावर उरण संघ या ठिकाणी 63 धावांपर्यंत उरण संघाने मजल मारले आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे. मी काल या ठिकाणी थळ संघाने एक प्रेक्षणीय खेळ करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून. परवा हशिवरे संघाने देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. हशिवरे संघाचा मंथन आणि प्रणय या ठिकाणी काय बहरला, खेळला. टॉससाठी यायचंय. नाविश विचुंबे कॅप्टन आणि इलियासभाई शेख हवेली पुणे. विचुंबे कॅप्टन आणि हवेली पुणे कॅप्टन, आपणास विनंती राहील की आपण पुढील सामन्याच्या टॉससाठी टॉस बॉक्सवर यायचं आहे. या कॅप्टन नाविश विचुंबे पनवेल आणि कॅप्टन इलियासभाई शेख हवेली पुणे टॉससाठी यायचा आहे. पुढील सामना हा पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असताना या 64 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने यशस्वी पार पडतोय अलिबाग संघ हे आपण पुढील क्षणचित्रात पाहणार आहोत. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्टेजवर आपण सकाळपासून पाहतोय आणि पंचांना विनंती राहील की आपण कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी वाया दौडवू नका, कारण आणखी 2 मॅच आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा खेळवायच्या आहेत. विचुंबे कॅप्टन या पुणे हवेली कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. विचुंबे संघाच्या कर्णधाराला देखील आपण विनंती करूयात, आपण टॉससाठी या टॉस बॉक्सवर यावं. मैत्री चषक 2023च्या वतीने आम्ही आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. चलतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. कैलासवासी अरुण स्पोर्ट जांभूळपाडा उरण. जांभूळपाडा उरण संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावा जमवल्यात आणि अलिबाग संघाला जिंकण्यासाठी 64 धावांचं टार्गेट ठेवलंय. तत्पूर्वी ऐकूयात एक मधुर धून. आलेला आहे. नाविश 11 विचुंबे संगणक टॉस साठी यायचं लगेचच. संगणक बुंदी स्वप्नील याला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं टॉस बॉक्स मध्ये. ऑपोजिशन संगणक आपल्या सलामीवीर अलिबाग संघाकडून अलिबाग प्रतिनिधी अलिबाग स्ट्राईकला अक्षय म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला अर्थातच बुम बुम माड्या पंकज जाधव. अर्थात पेडमध्ये खेळत असताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलाय, जेव्हा जेव्हा पंकज पेंडच्या नगरपालिकेच्या मैदानावर आलाय तेव्हा तेव्हा आम्ही सचिन रमेश तेंडुलकर हे पॅव्हेलियन भरलेलं पाहिलंय. आणि आज देखील आमच्या पेण पूर्व भागातील क्रीडा रसिक क्रिकेटप्रेमी त्याची फलंदाजी पाहायला आवर्जून या मैदानावर आलेले आम्ही या ठिकाणी पाहतोय. विचुंबे संघ कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. अर्थातच ऑलराऊंडर विश्वजित ठाकूर. अखाती देशापर्यंत आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केलाय, क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय, आपलं नाव निर्माण केलंय, ग्लॅमर निर्माण केलंय, असा विश्वजित अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आमच्या प्राथमिक शाळेच्या वतीने पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज अक्षय म्हात्रे. अलिबाग संघाकडून जिंकण्यासाठी 64 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिला चेंडू सुरेख चेंडू, चांगल्या चेंडूला चांगली दाद दिली. दरम्यान ह्या एकेरी धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय अक्षय याने
आणि या एकेरी धावेने आपल्या संघाला सुरुवात करून दिली आहे. पंकज जाधव स्ट्राईकला येतोय, अक्षय म्हात्रे आणि पंकज जाधव असे सलामीवीर AB दुर्गाई 11 अलिबाग संघाकडून आपण पाहतोय. पहिलं षटक विश्वजित ठाकूर, अर्थात सुरेख टाकणार यात तीळ मात्र शंका नाही, परंतु विश्वजित ठाकूरच्या समोर देखील पंकज सारखा दिग्गज फलंदाज आहे. सुंदर फटका, चेंडू हँडसम पॉइंट रिजन मध्ये खेळलाय, कव्हर रिजन मध्ये. हा येतोय प्रेक्षणीय फटका, चौकार. पंकज बुम माड्या, सुरुवात षटकार आणि चौकाराने असते. त्याच पद्धतीची सुरुवात आमच्या या मैत्री ग्रुपच्या चषकामध्ये, मैत्री ग्रुप चषक मध्ये पाहायला मिळते. पुनश्च एकदा चेंडू खेळून काढला लॉंग ऑफ रिजन मध्ये, प्रेक्षणीय फटका, दन खणखण बुम बुम माड्या षटकार. मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बन जाती है. माड्या पंकज जाधव याने जेव्हा त्याचं इंटरव्ह्यू घेतलं तेव्हा त्याने सांगितलं होतं की आपण मेहनत करा, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करा आणि तुम्ही मात्र या ठिकाणी निश्चितच मोठे होऊ शकता. आणि त्याच पद्धतीने आपल्या अंतर्मनाला सांगून या ठिकाणी मोठा होत असलेला हा खेळाडू बुम बुम माड्या 2 लगातारच्या चेंडूवर 10 धावा वसूल करतोय. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या, माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. फायदा मात्र या ठिकाणी घेतोय तो पंकज जाधव. विश्वजित पुनश्च एकदा सज्ज होतोय, कमबॅक करावं लागेल या ठिकाणाहून विश्वजितला. सटीक लाईन अँड लेनवर गोलंदाजी, बॅटची वरची कडा, झेल अचूक टिपला जातोय. करण मडवी याच्याकडून पंकजच्या पारीचा अंत. पहिली विकेट, पहिला हादरा अलिबाग संघाला. मास्टर लगातार 2 चेंडूवर 2 मोठे फटके घेतले होते. बुरे वक्त जरा अदब से पेश आना, क्योंकि देर नहीं लगता वक्त बदलने में. थोडासा वेळ, थोडीशी वेळ या ठिकाणी विश्वजित याची खराब होती, परंतु कमबॅक केलंय पंकज याच्या विकेटच्या माध्यमातून. विश्वजित याने या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली. चला पुढच्या दोन्ही संघाने टॉस साठी यायचं लगेचच. विचुंबे विपक्ष पुणे हवेली संघनायक आलेला आहे. विचुंबे संघनायक, आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील, ज्याने परवा हशिवरे संघाकडून खेळताना तब्बल 56 धावा या मैदानावर कुठल्या होत्या. आपल्या षटकार आणि चौकारांच्या आताशबाजीच्या माध्यमातून संपूर्ण आमच्या पेणपूर भागातील क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं होतं, असं प्रफुल्ल पाटील या ठिकाणी मैदानावर येतोय. सुंदर चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये. कारण पंकज जाधव मात्र या ठिकाणी विकेट देऊन परतत असल्यानंतर कुठेतरी थांबावं लागणार आहे प्रफुल्ल याला, आणि म्हणूनच की काय एक चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देतोय प्रफुल्ल पिंट्या. विश्वजित मात्र कमबॅक करतोय षटकार चौकारानंतर. ऑफस्टमच्या बाहेर थोडीशी उसळी दिली, परंतु दिशा थोडीशी भरकटली आहे. 7व्या-8व्या एसटीवर टाकलेला विश्वजित याचा चेंडू, पंच त्याला पनिश करतायत. एक अतिरिक्त धावेच्या स्वरूपात संघाच्या खात्यात, वाईटच्या रूपात ही धाव संघाच्या खात्यात अतिरिक्त धावेने भर पडते. एक अतिरिक्त चेंडू देखील विश्वजित याला या आपल्या षटकामध्ये टाकावा लागणार आहे. बॅटची वरची कडा, पुनश्च एकदा हावी होतोय विश्वजित ठाकूर. प्रफुल्लच्या पारीचा अंत. आणखी एक विकेट अलिबाग संघाची तंबूच्या आसऱ्याला. शेवट मात्र या ठिकाणी गोड करतोय या षटकाचा विश्वजित म्हात्रे.
याच्यात बराच फरक आहे, खेळामध्ये देखील बराच फरक आहे. लेदर क्रिकेट जर आपण पाहिलं तर संथ आणि किंचितचा आक्रमक, परंतु टेनिस बॉलमध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण करावी लागते. हीच तर खासियत आहे या दोन खेळांमध्ये. सुंदर चेंडू थोडासा स्टेप आउट होऊन खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज आपल्या चोर बदलून एक धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 2-13. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे ती अलिबाग संघाला. अर्थात या संघर्षामध्ये, धावांच्या संघर्षात आणि चेंडू डाग टाकण्याच्या संघर्षामध्ये कोण यशस्वी होतोय तो या सामन्याच्या अंतिम क्षणचित्रात आपल्याला स्पष्ट होईल. पुढील दोन संघांनी तयार राहायचंय. नाविश विचुंबे पनवेल आणि इलियास भाई शेख हवेली पुणे या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना वैभव, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना वैभव सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या चेंडूवर तरी करतोय. फलंदाज विनोद वाटकरे याने मारलेला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फटका सुरेख होता, परंतु त्या फटक्यामध्ये दम नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत दोन्ही फलंदाज आपापला चोर बदलून एक धाव पूर्ण करता येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. या ठिकाणाहून मात्र अलिबाग संघाला मोठे फटके घ्यावे लागतील. एक चेसेबल या धावा जमवायच्या असतील. अजूनही 50 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू खेळून काढलाय पुनश्च एकदा लॉंग ऑन द रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकेरी धावेने आपलं धावफलक हलतं ठेवतायत. एकेरी दुहेरी धावसंख्येने तुमचं धावफलक हलतं राहील, परंतु विजयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर षटकार आणि चौकार मारणे या ठिकाणी क्रमप्राप्त ठरणार आहे. सुंदर चेंडू, खाली राहिलेला चेंडू मारण्याचा इरादा होता. चेंडू बॅट मध्ये थोडासा संपर्क येतोय. आतली इनर एज घेऊन चेंडू मात्र पॉपिंग क्रीजवरच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर आमच्या स्कोरबुकवर धावा स्थिरावल्या आहेत त्या 15 या आकड्यावर. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. वैभव अप्रतिम मारा. पुनश्च एकदा चेंडू खेळून काढलाय. आता लॉंग ऑन रिजन मध्ये एका धावेसाठी. मगाशी 2 चेंडू खेळून काढले लॉंग ऑफ रिजनला एकेरी धावेसाठी. आता चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये एकेरी धावेसाठी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकेरी दुहेरी धावेने आपलं धावफलक हलतं राहील, परंतु 64चा टार्गेट जर आपल्याला या ठिकाणी सेट करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता जबाबदारी असणार आहे ती लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय याच्याकडे. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना झेल होतोय का पाहूया. परंतु झेल घेण्याच्या नादात क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस गचाळ होतोय. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय प्रेक्षणीय फटका. च्या क्षणाला आलेला हा चौकार निश्चितच नवसंजीवनी देणारा ठरतोय का या दोन्ही फलंदाजांना, अर्थात अक्षय आणि विनोदला, ते आपण पाहणार आहोत. कारण या ठिकाणाहून आपल्याला संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर संपूर्णतः या 2 षटकाची सूत्र, या 2 षटकाची धुरा या ठिकाणाहून खांद्यावरून घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. कारण जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या आहेत. 16.00 ची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये असताना 2 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 10.00 च्या सरासरीने 20 आणि आता 44 धावा. म्हणजे 16.00 ची सरासरी होती ते आता या 2 षटकामध्ये 22.00 पर्यंत येऊन ठेपलेली आहे. तिसऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी उरण संघाकडून गोलंदाज येतोय तो अभिजित ठाकूर, अर्थात छोट्या विश्वजित ठाकूर यांचे जुळे भाऊ. जसे क्रिकेटमध्ये मार्क स्टीव्हा, त्या पद्धतीने या मैदानामध्ये या आपल्या रायगड जिल्ह्याच्या
या महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये ही जोडगोळी आपण पाहतोय विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर याची. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी असते नेहमीच. पहिला चेंडू, चेंडू खेळून काढलाय युज षटकार. आक्रमकता धारण करावी लागेल असं मी या अगोदर म्हटलं होतं आणि ती आक्रमकता या ठिकाणी धारण करतोय विनोद. षटकारांची आताशबाजी करतोय कारण गरजेचं आहे. जर सामना जिंकायचा असेल अलिबाग संघाला, या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं स्थान बरकरार ठेवायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज आहे अलिबाग संघाला. ऑप्शनच्या बाहेर सोडून दिलाय फलंदाजाने. त्याला माहिती आहे की हा चेंडू जवळजवळ 9व्या-10व्या एसटीवर आहे. पंच त्याला पनिश करतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात वाईटच्या स्वरूपात जोडली जाते. एक अतिरिक्त चेंडू या ठिकाणी छोट्या अभिजित याला टाकावा लागणार आहे आपल्या या षटकामध्ये आणि या एका अतिरिक्त चेंडूने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27. हळूहळू का होईना परंतु आगेकूच करत असताना अलिबाग संघ फुलटॉस चेंडू, चेंडूचा समाचार घेतलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि सोपा झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. विनोदच्या पारीचा अंत. अभिजित याचा चेंडूला गती थोडीशी कमी दिली आणि बरोबर जाळ्यात हेरलं विनोद याला आणि स्क्वेअर लेग मिड विकेट रिजन मध्ये एक सुरेख झेल टिपतोय क्षेत्ररक्षक आणि आणखी एक विकेट प्राप्त करण्यात यशस्वी होतोय तो उरण संघ. नवीन फलंदाज सुमित भगत या ठिकाणी फलंदाजीच्या मार्कवर येतोय. अर्थात सुंदर गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांकडून आपण पाहिलं. विश्वजित पहिलं षटक टाकलं, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या, त्यामध्ये प्रामुख्याने माठ्या आणि प्रफुल्ल या दोघांची विकेट घेतली. आता मात्र चेंडू भिरकावला लॉंग ऑन रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका, प्रेक्षकांना आनंद देऊन जाणारा हा षटकाराचा षटकार. विकेट देखील घेत आहेत. आ लढ खुल के मैदान अब खाली पड़ा है. दम है तो छक्का लगा, दम है तो विकेट गिरा. षटकार मारले, षटकारानंतर विकेट घेतली, विकेट नंतर पुनश्च षटकार. अर्थात असाच खेळ प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध करतो, आनंद देतो. आता चेंडू शिल्लक आहेत. आमचं समीकरण या ठिकाणी येतोय 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे अलिबाग संघाला आणि अचूक टप्प्यावर मारा करणे गरजेचं असणार आहे ते उरण संघाला. या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी, या स्पर्धेमध्ये आपलं स्थान बरकरार ठेवण्यासाठी कोण विजयी होतोय तो येणारा काळ, येणारा वेळच या ठिकाणी आपल्याला सांगेल. आता मात्र बॅटची वरची कडा, फलंदाज बाद. 1 तेरी तो 1 बेरी. षटकार विकेट, षटकार विकेट. डीजे मास्टर हम भी किसी से कम नहीं, असंच जणू या ठिकाणी अभिजित सांगतोय. षटकार मारलास तर तुला मी बाद करणार. सुमित बाद होऊन परतलाय. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. नवीन फलंदाज पप्प्या पाटील या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती असताना अलिबाग संघाकडून आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 31.
31 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक चौकार षटकार मारणं क्रमप्राप्त असणार आहे अलिबाग संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल. जर्सी नंबर 06 सुंदर चेंडू खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषा पार. हा येतोय प्रेक्षणीय फटका चौकार. मास्टर आल्या आल्या पप्प्या मात्र चौकार खेचतोय आपल्या संघासाठी. गरज आहे ती गरज ओळखून या ठिकाणी फलंदाजी करतोय. खाली राहिलेला चेंडू निर्धाव जातोय. षटकाची समाप्ती होते. जरी 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये खाल्ले असले अभिजित याने, तरी 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्यात यशस्वी झालाय. 3 चेंडूवर धावा दिल्यात तर 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्यात. या षटकामध्ये धावा आल्या आहेत 16. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि या षटकामध्ये 17 धावा प्राप्त केल्यात त्या अलिबाग संघाने. आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 6 चेंडू आणि 27 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर कडा प्रहार करावा लागणार आहे तो अलिबाग संघाला. अर्थात पहिल्या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले, षटकाराचे फटके आले, तर कुठेतरी सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्यात यशस्वी होतील. परंतु ही चुरस निर्माण करतायत का हे फलंदाज, ते या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा टॉस करून घ्यायचा आहे. नाविस विचुंबे पनवेल आणि इलियाज भाई शेख हवेली पुणे या 2 संघादरम्यान. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय समर्थ कडू. अर्थात प्रत्येक क्षणाला समर्थ असलेले 40+ खेळाडू, उरणमधील एक क्रिकेटच्या क्षेत्रातील मोठं नाव, रायगडचा ख्रिस गेल समर्थ कडू बॉलिंग मार्कवर येतोय. 27 धावा डिपेंड करायचे आहेत. पहिला चेंडू बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, झेल मात्र या ठिकाणी सुटला जातोय. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, परंतु मोठे फटके गरजेचे आहेत आणि तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र लेफ्ट हँड बॅट्समॅन अक्षय या ठिकाणी कमी पडतोय. थोडीशी खराब खेळी या ठिकाणी अक्षयची म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 5 चेंडूचा सामना अक्षयाने केलाय, फक्त 7 धावा त्याच्या खात्यात आहेत. 1 चौकार. सलामीला आलेला हा फलंदाज समर्थ पुनश्च एकदा सज्ज. सुंदर फटका, चेंडू भिरकावलाय मिड विकेट रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका, दमदार षटकार. हवाई फायर, हवाई सफर करून चेंडू सीमारेषा पार झालाय. लाईव्ह मध्ये आपण बघतोय. आता मात्र 4 चेंडू आहेत शिल्लक आणि अलिबाग संघाला धावा करायच्या आहेत या विजयासाठी 21. या स्पर्धेत आपलं स्थान बरकरार ठेवायचं असेल, या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल, तर प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे धाडणं गरजेचं असणार आहे. समर्थ पुनश्च एकदा सज्ज. आता मात्र व्हेरिएशन केलं, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच पनिश करतायत. 1 अतिरिक्त धाव मोक्याच्या क्षणाला अलिबाग संघाला मिळते. कशा का होईना धावा येणं गरजेचं आहे. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 44. सुंदर फटका, बॅकफुटला गेला, चेंडूला भिरकावला. प्रेक्षणीय फटका, यूज. हा मला वाटतं बराच अंतर कापणारा फटका षटकाराचा, ज्या फटक्याची गरज आहे. दमदार खणखणीत षटकार. आता मात्र समीकरण येऊन ठेपले. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा जान आले. 3 चेंडू आणि
14 धावांची गरज. धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या. 3 चेंडू 14 धावा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं स्थान बरकरार ठेवायचं असेल, प्रत्येक चेंडूवर कडा प्रहार करणं गरजेचं असणार आहे. ते अक्षय याला आणि लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचून या सामन्यामध्ये थोड्याशा का होईना आपण आशा पल्लवित करतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. समर्थ पुनश्च एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. चेंडू खेळलाय. फॉलो बॅक ड्राईव्ह चेंडू सीमारेषा पार. प्रेक्षणीय फटका. दमदार खणखणीत चौकार. ला 80% 20% असं समीकरण होतं. ते समीकरण मात्र या ठिकाणी जवळजवळ 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 54 धावा धावफलकावर लागल्यात. 40-60 असं प्रेडिक्शन आलेलं आहे. टक्केवारी सामना विजयाची. कोण विजय होतोय या येणाऱ्या 2 चेंडूवर आपल्याला निश्चितच कळेल. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू मात्र निर्णायक असणार आहे समर्थसाठी, उरण संघाला आणि अक्षयसाठी अलिबाग संघाला. चेंडू भिरकावला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय विजयाच्या उंबरठ्या परत नेऊन ठेवणारा फटका. दमदार षटकार. अलिबाग संघ धावांसाठी आणि हा संघर्ष करत असताना विजयापर्यंत कधी येऊन ठेपला कळालंच नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इक्का दुक्का नहीं, चौका छक्का ही लगाएंगे. आए हैं हम जीतने, बस जीत के ही जाएंगे. असंच जणू काही या ठिकाणी अक्षय सांगतोय. कारण लगातारच्या 4 चेंडूवर त्याने 22 धावा वसूल केल्या आहेत. 1 वाईटच्या स्वरूपातील 23 धावा आणि आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये रंगत, रोमहर्षक, रोमांच, अद्भुतता या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थात प्रेक्षकांच्या नजरा या ठिकाणी अक्षय याच्या बॅटकडे. लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय. तर समर्थ खडू आपल्या अनुभवाचा फायदा करून देतोय का संघाला, पाहूया. शॉर्ट डिलिव्हरी. चेंडू भिरकावलाय. विजयी फटका अक्षय याच्या बॅट मधून आलेला. हा दणदणीत खणखणीत षटकार. काय बॅटिंग केली अक्षयाने. अर्थात एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. मी षटकाच्या सुरुवातीला म्हटलं की 7 चेंडू मध्ये फक्त 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा केल्या होत्या अक्षयाने, परंतु नंतर मात्र त्याने आक्रमक पवित्रा धारण केला आणि एक हाती आपल्या संघाला विजय मिळवून दिले. अर्थात एक चांगली खेळी, प्रेक्षणीय खेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मंत्रमुग्ध केला आपल्या खेळीने अक्षय याने आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून आणले. खूप खूप सुरेख खेळ अक्षयाच्या माध्यमातून आपण पाहिला. चांगला सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीसाठी. अर्थात खेळामध्ये हार जीत असते. यानंतर होणारा सामना अर्थात नाविश विचुंबे पनवेल आणि इलियास भाई शेख हवेली. काय अर्थात आमचे वामन दरवडा या ठिकाणी त्यांची उपस्थिती लागलेली आहे. काय प्रेक्षणीय खेळ पाहिला आपण या ठिकाणी अलिबाग आणि